तर मित्रांनो, आज आपण वेस्ट मेणबत्त्यांपासून मेणबत्ती तुकडे असतील त्यापासून आपण होममेड मेणबत्ती तयार करणार आहोत। तर हे आपण मी घरी बनवलेली मेणबत्ती आहे। दोन त्यासाठी आपल्याला काचे ग्लास हवेत आणि काय वेस्ट मेणबत्तीचा हवे। तो चलिए शुरू करते हैं। तर सुरुवातीला आपण जे वेस्ट असेल मेणबत्तीचं ते सगळं टोपामध्ये काढून गॅसवर गरम करत ठेवायचं आहे आणि हळूहळू त्याला मेल्ट होऊ द्यायचं, म्हणजे वितळवायचं आहे। त्यात थोडा वेळ जातो आणि एका साईडला मग 2 ग्लास ठेवायची रिकामी काचेची, त्यामध्ये एका पातळ काठीदोऱ्यामध्ये मिडलला धागा सोडून ठेवायचा आणि हे आपलं मेण आता थोडं वितळणार आहे। नंतर कालांतरानंतर मेण पूर्ण तयार झालं की हळूहळू मग ते आपण या 2 काचेच्या ग्लासामध्ये हळूहळू ओतायचं आहे। तर आपण आता ते काचेच्या ग्लासामध्ये हळूहळू ओतून एका लेवलमध्ये असं भरून घेऊया। तर आता आपलं बऱ्यापैकी भरून झालेलं आहे। त्यामध्ये धागा बघा बरोबर मिडलला आहे का, कारण एकदा हे आपण ओतलं मग ते जेव्हा जमतं, जेव्हा घट्ट होतं तेव्हा धागा नंतर तो सुरुवातीला जर मिडलला असलं तर चांगलं असतं, नाहीतर मग नंतर तो साईडला पण जाऊ शकतो। पहिलं ते सेट करायचं धागावर मिडलला आणि त्यानंतर मग कुठेतरी एका सेपरेट वेगळ्या ठिकाणी ठेवायची। ते फॅन चालू असलं तर एकदम उत्तम होईल। थोडं थंड होऊ द्यायचं। या प्रोसिजरला मला 3-3.5 तास लागतात। A few hours later. तर पाहू शकता आपण आता हे पूर्ण मेणबत्तीचं मिश्रण टाकलेलं आपण जे होतं ते घट्ट होऊन आता मेणबत्त्या तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या सुंदर अशा होममेड मेणबत्त्या तयार झालेल्या आहेत, आपण पाहू शकता। जर आपला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स।